एका सुंदर पर्वतीय खोऱ्यात लुना नावाची एक लहानशी चिमणी उंच झाडाच्या फांदीवर आपलं घरटं बांधत होती. तिनं काळजीपूर्वक लाकडाच्या फांद्या आणि मऊ पिसं एकत्र करून एक आरामदायक घरटं तयार केलं, तिच्या लवकरच उबवणाऱ्या अंड्यांसाठी. एक दिवस लुना अन्न शोधण्यासाठी बाहेर गेली असताना स्लिंकी नावाचा एक चलाख साप झाडावर हळूहळू चढू लागला. त्याची नजर लुनाच्या घरट्यावर होती. स्लिंकीला अंडी खूप आवडत आणि लुनाचं घरटं म्हणजे त्याच्यासाठी अगदी योग्य शिकार होती. जेव्हा लुना परत आली तेव्हा तिनं पाहिलं की स्लिंकी तिच्या घरट्याभोवती गुंडाळलेला आहे आणि त्याच्या टपोऱ्या डोळ्यांनी तो अंड्यांकडे बघतोय. लुना जोरजोरात चिवचिवली, त्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला. पण स्लिंकी तसाच राहिला. लुनाला काहीतरी वेगळं करावं लागणार होतं. तिला तिच्या मित्रपक्षांनी सांगितलेली एक युक्ती आठवली, लक्ष विचलित करण्यासाठी खाण्याचं काहीतरी वापरणं. लुना पटकन जवळच्या नदीवर गेली आणि तिनं एक मोठा रसदार कीटक चोचीत धरला. मग ती पुन्हा झाडावर परत आली आणि स्लिंकीच्या जवळ तो कीटक टाकला. स्लिंकीचे डोळे चमकले आणि त्यानं लगेच कीटक गट्टम केला. तो खाण्यात गुंतलेला असताना लुनानं हळूहळू अंडी घरट्यातून अलगद बाहेर काढली आणि सुरक्षित ठिकाणी पोहोचवली. स्लिंकीला कळलं की त्याची योजना फसली आहे आणि तो लाजून तिथून निघून गेला. लुना हळूच श्वास घेत आपल्या अंड्यांकडे प्रेमानं पाहू लागली. ती खूप आनंदी होती की अंडी सुरक्षित आहेत. त्या दिवसापासून लुना नेहमी आपल्या घरट्यावर लक्ष ठेवू लागली.